नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. ट्रॅव्हल विथ अक्षयमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आहे 4 ऑगस्ट आणि आता वाजले सकाळचे 8:15 आणि आता मला पहिली बुकिंग लागलेली आहे कामोठ्यावरून ठाण्याची. ती लागलेली आहे रॅपिडोमध्ये. 700 काहीतरी रुपये दाखवत होते आणि 1.5 तास दाखवत होता. मग घेतले बुकिंग आणि आता जाऊया आपण पिकअप करायला. आणि ड्रॉप आहे ठाण्याला कासर वडवलीच्या इकडे जिकॉप कंपनीच्या इथे ड्रॉप आहे. खूप लांब आहे घोडबंदर रोडवरती, तरीसुद्धा काही हरकत नाही, करूया ड्रॉप. कारण आपलं टार्गेट आहे 4000 रुपये. तर मी जातो पिकअप करायला आणि तोपर्यंत तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. चला बाय, भेटूया थोड्या वेळात. 10 वाजलेले आहेत आणि ठाण्याला कासर वडवलीच्या इथे ड्रॉप झालेला आहे. 784 रुपये भेटलेत मला आणि जवळपास 1 तास 50 मिनटे लागलेले आहेत. खूप वेळ लागला, 1.5 तासाच्या पेक्षा कमी टाईम दाखवला होता. पण ठीक आहे, आता चालेल, काही हरकत नाही. करूया आपण पुढची बुकिंग ॲक्सेप्ट आणि मग तुम्हाला अपडेट देतो. मित्रांनो, 10:30 वाजलेत आणि कासर वडवलीवरून मला आता परत बेलापूरची बुकिंग लागली. मी ॲक्सेप्ट केली, रॅपिडोवरतीच बुकिंग आहे. तर जातो, पिकअप करतो आणि बेलापूरला ड्रॉप करतो. मित्रांनो, बेलापूरला ड्रॉप पूर्ण झालेला आहे. ह्या ट्रिपला पण 1 तास 50 मिनटे लागले. 636 रुपये भेटलेत. आता उबर चालू केलेला आहे, बघू इथून काय बुकिंग लागते. CNG पण आलेला आहे संपत. तर मग करूया आपण आता दुसरा पिकअप. मित्रांनो, आता वाजलेले आहेत 3:15. 12 वाजता मी बेलापूरमध्ये आलो होतो. 12:15 वाजता ड्रॉप झाल्याच्या नंतर खूप वेळ थांबलो बेलापूरमध्ये, बुकिंग नाही भेटली. तिथून आलो मी नेरूळला, तरी पण बुकिंग नाही भेटली. आणि आता बुकिंग येत आहेत. आता मी नेरूळमध्ये आहे. नेरूळमध्ये CNG भरला, 550 रुपयाचा CNG भरलेला आहे. काहीच बुकिंग नाहीच आहेत असं म्हणायला हरकत नाही आहे बेलापूर नेरूळमध्ये. ॲक्च्युली नवी मुंबईमध्ये दुपारी बुकिंगच भेटत नाहीत. पण आता काय करायचं समजत नाही आहे. गॅस भरला आहे, आता भटकतो इकडं तिकडं थोडासा आणि मुंबईमधल्या बुकिंग बघतो. आता आपला टाईम झालेला आहे मुंबईत जाऊन येण्याचा. तर एखादी मुंबईची बुकिंग बघतो आणि जातो. नमस्कार मित्रांनो, आता वाजलेले आहेत 7:30 आणि मी आता पोहोचलेलो आहे उल्हासनगरमध्ये. नेरूळमध्येच होतो 5 वाजेपर्यंत, 4:30पर्यंत. काही बुकिंग वगैरे नव्हती. तेव्हा मला एका माझ्या जुन्या कस्टमरचा फोन आला की मला अर्ध्या तासामध्ये जायचं आहे उल्हासनगरला. तर मग मी त्यांना 6 वाजता पिकअप केला आणि आता मी सोडलेलं आहे त्यांना उल्हासनगरमध्ये. अंधारात कुठे आलो आहे काही समजत नाही आहे. आले आता इथून मी रिटर्नसाठी ड्रॉप बघतो आहे, म्हणजे मला आता पनवेलसाठीचे बुकिंग बघतो आहे. उबर आणि रॅपिडो दोन्ही चालू केलेले आहेत. तर बघूया आता. आणि ह्या ट्रिपचे मला 1000 रुपये घेतलेले आहेत मी. नेरूळवरून नव्हतं, खारघरवरून पिकअप होता. खारघरवरून उल्हासनगरला ड्रॉप केलं, 1000 रुपये घेतलेत. आता इथून बघू कोणती बुकिंग लागते. मित्रांनो, 8:30 वाजलेले आहेत आणि आलो आहे आता मी डोंबिवलीच्या इथे पलावावरून मला बेलापूरची बुकिंग लागलेली आहे. उल्हासनगरवरून मी इकडे मोकळा चालू आहे आणि मी घरापर्यंत मोकळाच जाणार होतो, काही बुकिंग नव्हतं त्यामुळे. पण आता पलावावरून मला लागलेले आहे बेलापूरची बुकिंग. तर करूया पिकअप आणि जाऊया बेलापूरला. मित्रांनो, बेलापूरला ड्रॉप झालेला आहे. 443 रुपये असे काहीतरी भेटलेले आहेत. 1 तास लागला ड्रॉप करायला. आता झालेले आहेत 9:45. तर आता इथून काय आपल्याला घरच्या साईडची बुकिंग भेटणार नाही. तर मग आता आपण डायरेक्ट कामोठ्याच्या CNG पंपावर जाऊया, CNG भरूया आणि मग तिथून डायरेक्ट घरी जाऊया. तर CNG भरतो आणि मग तुम्हाला अर्निंगची अपडेट देतो. मित्रांनो, बेलापूरमध्ये CNG पंप मोकळा होता इथे. तर मग इथेच CNG भरला. कारण कामोठ्याच्या CNG पंपावरती प्रेशर पण नसतं, काहीच नसतं. तर मग इथेच CNG भरला आणि जास्त टाकी पण मोकळी नव्हती, अर्धीच टाकी होती. 320 रुपयाचा CNG बसलेला आहे आणि सकाळी काहीतरी 550 रुपयाचा CNG बसला होता. तर आजची अर्निंग जी आहे ती ही आहे.
सकाळी कामोठे टू ठाणे 784 रुपये, ठाण्यावरून बेलापूरचे 636 रुपये, त्याच्यानंतर प्रायव्हेट बुकिंगचे 1000 रुपये आणि मग बेलापूर ड्रॉपचे 443 रुपये. मित्रांनो, बेलापूरला CNG भरून मी डायरेक्ट आलेलो आहे घरी आणि जे अर्निंग आहे ती तुम्हाला सांगितलीच आहे. आणि 2 वेळा CNG भरला होता. एकदा 555 रुपयाचा भरला होता दुपारी आणि आता 230 रुपयाचा भरलेला आहे संध्याकाळी. तर आज काय मजा नाही आली. आता उद्या 5 तारीख आहे आणि उद्या लवकर निघून माझं टार्गेट असेल 4000 प्लस अर्निंग करण्याचं. तर नक्की हे टार्गेट मी पूर्ण करणार आहे, कारण आजचा दिवस माझा पूर्णपणे फ्लॉप गेलेला आहे. काही मजा नाही आली. जेवढी अर्निंग झाली त्याच्यावरून थोडीशी कमी CNG गेलेला आहे, ड्रायव्हर पास गेलेला आहे. तर आज बिलकुल मजा नाही आली. तर उद्याचं टार्गेट आहे 4000 प्लसचं. तर ते होईल की नाही मला कमेंट करून सांगा. मी तर पूर्ण प्रयत्न करणार आहे. आणि आता इथपर्यंत व्हिडिओ बघतच आहात तर माझ्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा, कमेंट करून तुमच्या प्रतिक्रिया द्या.